नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय। जीडीसीए आणि सीएचएम परीक्षा मे 2026 नुकतीच आता तुमची परीक्षा झाली आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्या परीक्षा अटेम्प्ट केल्या। पेपर प्रश्नपत्रिका खूप सोप्या होत्या, अतिशय सोप्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आल्या होत्या। ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केली असेल, सराव परीक्षा जॉईन केली असेल, ज्या विद्यार्थ्यांनी पीडीएफ नोट सेक्शन घेतले असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी प्रॉपर मन लावून जर आपल्या पूर्ण सिरीज तुम्ही ऐकल्या असतील, समजून घेतल्या असतील, तर नक्कीच तुम्हाला मे 2026 ची परीक्षा खूप आणि खूप सोपी गेली असणार। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थेरी विषयासंदर्भातले चर्चा तर करणारच आहोत, पण काही विद्यार्थ्यांना निर्माण झालेल्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करतोय। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, जीडीसीए परीक्षा मे 2026 ही आता तुमची झालेली आहे। आता या परीक्षेचा जो निकाल आहे, हा निकाल तुमचा साधारण डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये तुमचा हा निकाल जाहीर केला जातो। हा पहिला पॉईंट विद्यार्थ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे। त्यामुळे आता बरेचसे विद्यार्थी प्रश्न विचारतात की सर निकाल कधी लागेल, निकाल कधी लागेल? तर डिसेंबरच्या लास्ट वीकपर्यंत तुमचा हा निकाल जाहीर केला जातो। हा पहिला पॉईंट लक्षात घ्या। त्यासाठी तुमच्याकडे तुमचा युजर नेम पासवर्ड आवश्यक असणं गरजेचं आहे, कारण प्रथम निकाल तुमच्या प्रोफाईल आयडी वरती डिस्प्ले केला जातो। मग परत विद्यार्थी सांगताय सर आमचा युजर नेम विसरलोय, पासवर्ड विसरलोय, त्यामुळे तो तुम्ही आताच सेव्ह करून ठेवा, जतन करून ठेवा, जो तुम्हाला भविष्यात लागणार आहे। आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंतही पोहोचवा, म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती व्यवस्थित समजेल। त्याच्यानंतरचा पॉईंट आहे, परीक्षेसाठी आवश्यक असणारा पासिंग कॅटेगरी तुम्हाला 40%च पाहिजे आहे। हा पहिला पॉईंट लक्षात घ्या। तुम्ही जरी रिपीटर असलाल तरी तुम्हाला पास होण्यासाठी 40 मार्क त्या विषयात मिळवणं आवश्यक आहे। पॉईंट क्लिअर? पण मी आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना अगदीच क्लिअरपणे सांगितलं आहे की तुमच्या डोक्यामध्ये 50%च पासिंग पाहिजे, कारण क्वेश्चन पेपर पाहता प्रत्येक विद्यार्थ्यांना मी सांगतो तुम्हाला 70-75च्या रेंजच्या पुढे मार्क मिळणं आवश्यक आहे, कारण क्वेश्चन पेपर खूप सोपी होती, काही फार अवघड प्रश्नपत्रिका तुम्हाला आलेली नव्हती। जेवढे आपण कंटेंट, मुद्दे, पॉईंट सिरीज लेक्चरला तुम्हाला प्रोव्हाइड केले होते, तेवढेच त्याच बेसवर पूर्ण तुमची क्वेश्चन पेपर आली होती। पॉईंट इज क्लिअर? तर तुम्हाला चांगले मार्क त्या ठिकाणी मिळालेच पाहिजे, कारण तुम्ही अगदी मुद्देस्वरूप उत्तर त्या ठिकाणी लिहिली असणार आहे। पॉईंट क्लिअर? बघा, आता पुढचा मुद्दा आहे की जो आपले थेरीचे विषय होते, जसे की पेपर क्रमांक 1 सहकारी गृहनिर्माण संस्था। आता या विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे होते। जनरली तुम्हाला यामध्ये एकूण 6 प्रश्न दिले होते आणि यामध्ये एक पॅटर्न पाहता म्हणजे विभागाने तुम्हाला आणखीन त्यामध्ये सोपं केलं होतं की जे सविस्तर प्रश्न होते त्यांना पर्यायी क्वेश्चन तुम्हाला दिले होते। चला बाबा, तुम्हाला हा नाही सोडवता आला तर तुम्ही हा प्रश्न सोडवा, म्हणजे अ आणि ब असे सेक्शनमध्ये तुम्हाला ते कन्वर्ट केले होते। पण त्याच्यामध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले होते ते पण प्रश्न काही फार अवघड नव्हते, खूप सोपे प्रश्न होते। जसे की आता गृहनिर्माण संस्थेची संकल्पना, आता या संकल्पनेमध्ये माहिती काय लिहायची होती, तर गृहनिर्माण संस्थेची व्याख्या, ज्यामध्ये मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आलेलो आहे लेक्चर्सला पण, व्याख्या कमीत कमी तुम्ही 2 लिहिणं आवश्यक आहे। त्यानंतर गृहनिर्माण संस्थेच्या संदर्भातली थोडक्यात प्रास्ताविका, म्हणजे काय संकल्पना आहे गृहनिर्माण संस्थेची त्याविषयी माहिती। त्यानंतर तुम्ही गृहनिर्माण संस्थेचे कामकाज, कार्य याविषयी जरी माहिती संकल्पना स्पष्ट केली असती, काही 1-2 प्रकार लिहिले असते, तर नक्कीच तुम्हाला जो काही क्वेश्चनचा आन्सर आहे ते तुम्ही त्या ठिकाणी या पद्धतीने कव्हर केलं असणार आहे। किंवा कोणी उद्दिष्ट लिहिलं असेल तर काही हरकत नाही, कारण संकल्पनावर आधारित प्रश्न तो तुम्हाला विचारलेला होता। आणि त्यालाच और तुम्हाला गृहनिर्माण संस्थेचे प्रकार आणि संबंधित कार्य एवढंच होतं, म्हणजे दोन्ही प्रश्न सिमिलरी सारखाच होता। पॉइंटली लक्षात घ्या, ब लिहिला काय आणि अ लिहिला काय सारखंच होतं। त्यानंतर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे दैनंदिन व्यवहार पाहण्याची जबाबदारी कोणाची असते, आणि त्याला एक और क्वेश्चन होता, सहकारी गृहनिर्माण संस्थेची उद्दिष्ट। आता एखाद्या विद्यार्थ्याने उद्दिष्ट लिहिले असेल तर पहिलाच प्रश्न त्यांनी लिहिला असणार, तर त्याच्याच बेसवर तुम्हाला खाली लिहायचं होतं। मग उद्दिष्टमध्ये काय की गृहनिर्माण संस्थेची थोडक्यात माहिती, 2 व्याख्या किंवा 1 व्याख्या आणि उद्दिष्ट तुम्ही त्यामध्ये लिहू शकतात। याच बेसवर तुमचा प्रश्न 5 आणि 6 होता, बरोबर की नाही? प्रत्येकाने याच पद्धतीने लिहिलं असणार। त्याच्यानंतर 7व्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला महाराष्ट्र मालकी हक्क जे होता आपला अधिनियमन 1963 त्याविषयी माहिती लिहायची होती, आणि त्यालाच एक किंवा म्हणून प्रश्न आलेला होता, सभासदांच्या जबाबदाऱ्या। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सभासदांच्या जबाबदाऱ्या हा प्रश्न लिहिला असणार आहे, कारण आपण वारंवार हा प्रश्न कव्हर केलेला होता। त्यामुळे तुम्हाला 10 मार्क त्या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे, म्हणजे साधारण तुम्हाला 10 पैकी 8-9 मार्क थेरीला मिळणं गरजेचेच आहे या प्रश्नाला तरी,
कारण हा प्रश्न मी तुमचा अगदी क्लिअरपणे कव्हर केलेला होता. त्याच्यानंतर सर्वसाधारण सभा आणि व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या हा पण प्रश्न आपला ऑलरेडी झालेला होता. आणि त्यालाच एक ॲडिशनली क्वेश्चन तुम्हाला होता अहवालाची रचना. तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी सभा आणि व्यवस्थापन समितीची अधिकार जबाबदारी हाच प्रश्न तुम्ही लिहिला असणार, मी सांगतो. कारण सोपं प्रश्न होता, जास्त याच्यामध्ये तुम्हाला लिखाण नव्हतं. महत्त्वाचेच मुद्दे त्यामध्ये तुम्हाला टाकायचे होते. जसे की आता सभा म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होते की सभासदांच्या 4 सभा या बेसवर तुम्हाला लिहायचं आहे. पहिली सभा, वार्षिक सभा, विशेष सभा आणि अंतिम सभा. त्याच्यानंतर व्यवस्थापन समिती म्हणजे कोण, संचालक मंडळ, त्यांच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या. जनरली तुम्ही 5-5 त्या ठिकाणी लिहिले तरी तुम्हाला मार्क त्या ठिकाणी दिले जातील, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, व्यवस्थित लिहिले असले पाहिजे. त्यानंतर 9व्या प्रश्नामध्ये तुम्हाला पुनर्विकासाच्या बाबतीत म्हणजे ज्याला आपण रिडेव्हलपिंग प्रोसेसिंग म्हणतो आणि त्या संदर्भातलं आपण स्पेशल लेक्चर होतं आणि त्यामध्ये मी तुम्हाला तो GR परफेक्ट करायला सांगितला होता. पुनर्विकास प्रक्रिया काय आहे त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची होती आणि हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांनी लिहिला असणार प्रश्न क्रमांक 9 मध्ये. तर हा तुमचा थेरीचा पेपर होता, पेपर क्रमांक 1. आणि सुरुवातीला तुम्हाला काय फुल फॉर्म विचारले होते, रिकाम्या जागा होत्या आणि जोड्या लावांचा पार्ट होता. आता जोड्या लावांमध्ये पण काही तुम्हाला फारसं अवघड काही नव्हतंच, ज्यामध्ये सगळ्यात मी तो त्याविषयी स्पेशल व्हिडिओ टाकलेलाच आहे, लेक्चर टाकलेलं आहे, त्यामुळे ते प्रत्येक विद्यार्थ्याने पाहिलं असणार आहे. ओके, त्यामुळे मी त्याच्यावर चर्चा करत नाही. जे सविस्तर प्रश्न होते ते महत्त्वाचे होते तुमच्यासाठी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं टिपा लिहाच्या पार्टमध्ये तुम्हाला निबंधकांकडून चौकशी. आणि मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं की पेपर 1 आणि पेपर 5 हा दोघांशी कनेक्टेड पेपर आहे, त्यामुळे व्यवस्थित याचा अभ्यास करा. त्याच रिलेटेड तुम्हाला चौकशीचा पॉईंट आला. पुन्हा सभासदत्व संपुष्टात येणं म्हणजे कलम 35 अंतर्गत तुम्हाला माहिती लिहायची होती. फेरलेखा परीक्षण, पहिली साधारण सभा. बघा, आता ज्या विद्यार्थ्यांनी सभेचे प्रकार लिहिले असणार तर त्यातलाच पहिली सर्वसाधारण सभेची शॉर्ट नोट्स माहिती तुम्हाला यामध्ये लिहायची होती. सभासदांचे प्रकार आपण घेताना सभासदांचे व्याख्या, प्रकार, अधिकार, जबाबदाऱ्या, कर्तव्य कंबाईन क्वेश्चन घेतला होता, त्यामुळे प्रश्न कसाही फिरून विचारला तरी तुम्हाला उत्तर लिहिता आलंच पाहिजे की नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने सभासदांचे प्रकार लिहिले असणार. अज्ञान सभासद, क्रियाशील सभासद, अक्रियाशील सभासद, याच पद्धतीने तुम्ही प्रकार लिहिले असणार. त्यानंतर सहकारी संस्थेचा निधी उभा करणं. टिपा लिहामध्ये तुम्हाला कोणतेही 5 लिहायचे होते, 8 प्रश्न दिले होते. आता निधी उभा करणं यावरती माझं स्पेशल लेक्चर होतं, नोट्समध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती दिली होती. मग निधीमध्ये अंतर्गत निधी, बाह्य निधी. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकतात, असं नाही की बाबा मी जसं सांगितलं त्याच पद्धतीने आलं पाहिजे, पण कन्सेप्ट संकल्पना तुमची क्लिअर असेल तर तुम्ही ह्या गोष्टीत लिहिणं आवश्यक आहे. जर अंतर्गतमध्ये अंतर्गतचे पॉईंट लिहिले तर ते एक्सप्लेन केले, त्याचे मार्क मिळतील. निधी बाह्य असेल तर बाह्यमध्ये मग इतर संस्थांकडनं कर्ज, सरकारी अनुदानं असतील किंवा इतर वित्तीय संस्थांकडनं घेतलेली रक्कम असेल तेही तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. आणि वर्गणी उभारणी हा पॉईंट तुम्हाला त्यामध्ये एक्सप्लेन करायचा होता. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा. बघा, आता जनरली जर तुम्ही पाहिलं तर टिपा लिहामध्ये तुम्हाला पहिली सभा आणि पहिली सभा आणि वार्षिक सभा हे 2 प्रश्न हमखास होते. जर तुम्ही क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस केलं, थोडंसं विचारपूर्वक प्रश्नपत्रिका मी सांगितलं होतं की पहिला प्रश्नपत्रिका हातात आल्यावर एकदा व्यवस्थित वाचायची, जे येत आहे ते व्यवस्थित टिक करायचं आणि मग लिहायला सुरू करायचं. म्हणजे स्मार्ट वर्कनी क्वेश्चन पेपरमध्ये काय विचारलं आहे हे पहिलं ॲनालिसिस करणं खूप आवश्यक आहे. मग आता जनरल बघा, आता सभेवर तुम्हाला प्रश्न कुठे कुठे आले होते टिपा लिहामध्ये, पहिली सभा, वार्षिक सभा, बरोबर. त्यासोबत तुम्हाला सविस्तरला पण प्रश्न होता, सर्वसाधारण सभा, व्यवस्थापक मंडळांचे जबाबदाऱ्या, अधिकार. काय फार अवघड काय होतं लिहायला त्यामध्ये, जे मुद्दे तुम्ही तिकडे सविस्तरला लिहिले, पहिले सभेची माहिती लिहिली, वार्षिक सभेची माहिती लिहिली, तीच तुम्हाला टिपा लिहामध्ये लिहायचं होतं. येते लक्षात? याला म्हणतात स्मार्ट वर्कनी अभ्यास करणं. आणि अशा स्मार्ट वर्कचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल मे 2027 साठी तर स्क्रीनवर आपला नंबर दिलेला आहे, तर तुम्ही बॅच नक्की जॉईन करा. बॅचच्या संदर्भातले मी अपडेट लवकरच घेऊन येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं अभ्यासाला सुरू करून द्या. ओके, बघा आता जनरल क्वेश्चन होते, काय फार अवघड तुम्हाला यामध्ये काहीच नव्हतं. म्हणजे पेपर 1ला मी सांगतो तुम्हाला 80-85च्या रेंजला मार्क तुम्हाला हमखास मिळाले पाहिजे. मी 100% नाही म्हणणार, कारण मला माहिती आहे प्रत्येक विद्यार्थ्यांची वाक्यरचना, लिहिण्याची पद्धत ही थोडीफार वेगळी असते, पण 80-85च्या रेंजमध्ये तुम्हाला पेपर 1ला हमखास मार्क मिळणं आवश्यक आहे. कारण थेरीला तुमची वाक्यरचनेमध्ये काही मार्क कटिंग होत असतात,
शुद्ध लेखनाच्या मुळे काही मार्क कटिंग होतात, जोड्या लावा म्हणजे जे तुमचे जोड शब्द असतात त्याच्या रिलेटेड. आता बरेचशे पोरांना काही काही जोड शब्दच लिहिता येत नाही. ज्या मी आता सर्व परीक्षा घेतल्या, प्रश्नपत्रिका पाहिल्या मी, त्यांनी ज्या सोडवलेल्या, काही काहींचं अक्षर म्हणजे उत्तर अगदी करेक्ट होते पण अक्षरामध्ये गडबड होते, त्याच्यामुळे तुमचे काही मार्क त्या ठिकाणी कट होतात. हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. पण मी त्याच्या आधी एक व्हिडिओ टाकलेला होता, तो जर प्रत्येक विद्यार्थ्याने ऐकला असेल आणि समजून घेतला असेल तर नक्की तुम्ही त्या पद्धतीने फॉलो केला असेल. जे तुमचे शुद्ध लेखन, अक्षर या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक डोक्यात ठेवून जर तुम्ही पूर्ण पेपर सोडवला असणार तर नक्कीच मी सांगतो तुम्हाला 80-85च्या रेंजला मार्क हे हमखास मिळालेच पाहिजे थेरीच्या विषयाला. येथे लक्षात, निदान आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना तरी. ओके, चला इथपर्यंत पॉईंट क्लिअर. त्याच्यानंतर तुमचा थेरीचा आणखीन एक महत्त्वाचा विषय होता, तो म्हणजे तुमचा पेपर क्रमांक 3. आता अकाउंट्सच्या संदर्भात मी स्पेशल लेक्चर टाकणार आहे, त्याच्यामुळे त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यामध्ये पूर्ण मी अकाउंटची क्वेश्चन्स पेपर तुम्हाला त्याचा आन्सर पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. आता आपण आजच्या या सिरीजला फक्त थेरीचे विषय कव्हर करतोय. पेपर 3. आता इकडे लक्ष द्या. आपण जी सर्व परीक्षा घेतली होती त्या सर्व परीक्षेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन झाले होते, ज्या विद्यार्थ्यांना मी सर्व परीक्षेची क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केली होती, तर त्यामधली जी आपली पेपर क्रमांक 3 होती लेखा परीक्षण, ॲज इट इज तुम्हाला त्यामध्ये जवळजवळ 90-95% क्वेश्चन्स तुम्हाला त्यातलेच बघायला मिळाले असतील. सो त्यामुळे या पेपरला तरी तुम्हाला म्हणजे पेपर नंबर 3ला तुम्हाला 90च्या रेंजला मार्क मिळालेच पाहिजे. खूप सोपे होते, काही यात फारसा अवघड काहीच नव्हतं. म्हणजे 100 पैकी तुम्हाला 90पर्यंत हमखास मार्क मिळाले पाहिजे. ज्यांचं अक्षर करेक्ट आहे, व्यवस्थित मुद्दे स्वरूप लिहिले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी. पण काहींनी मुद्दे कंटेंट बरोबर लिहिले, पण सर आमचं थोडं अक्षर खाडाखोड, घाई गडबड याच्यात आमचं थोडंसं पेपर मागे पुढे झालेलं आहे. पण अशा विद्यार्थ्यांना 70, 75, 80 या रेंजला मार्क मिळाले पाहिजे. एक लक्षात असू द्या, कारण खूप सोपा पेपर होता. आपल्या सर्व पेपरचं तुम्ही एकदा अनालिसिस करा, मग तुमच्या लक्षात येईल. त्याच रिलेटेड पेपर होता. टिपालियामध्ये थोडंसं 1-2 क्वेश्चन फक्त वेगळे आले होते, पण बाकीचे जे तुम्हाला अगदी 70 म्हणजे 80-90च्या रेंजला घेऊन जाणारा पूर्ण हा आपला पेपर होता, पेपर नंबर 3. यामध्ये जनरली अंतर्गत तपासणी, अंतर्गत फायदे तोटे, त्यानंतर टिपालियामध्ये तुम्हाला लेखा परीक्षकाचे अधिकार, आणि मी बऱ्याच वेळा एक त्यावरती स्पेशल लेक्चर टाकलं होतं बघा, की पेपर 1 असू द्या, पेपर 3 असू द्या, पेपर 4 असू द्या, पेपर 5 असू द्या, पेपर 6 असू द्या, त्यासाठी विचारले जाणारे महत्त्वाचे IMP सिरीज क्वेश्चन या आपल्या यूट्यूब चॅनलला मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला होता. आणि त्याच बेसवर तुम्ही जर अभ्यास केला असेल तर निदान तुम्हाला ही महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवता आलेच पाहिजे, आणि तुम्ही ते नक्की सोडवले असणार. बघा, लेखापरीक्षकाचे अधिकार, त्यानंतर निधी तरतूद, फिरते पथक, सहकारी संस्थेचे भांडवली साधन. आता भांडवली साधन हा पॉईंट जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला पेपर 1 मध्ये गृहनिर्माण संस्थांचा निधी उभारणी. आता निधी आणि भांडवली साधन दोघांचाही अर्थ एकच होतो, काही त्यात वेगळं नाही. म्हणजे गृहनिर्माण संस्थेने भांडवल कसं उभं करायचं, आणि ते प्रश्न होता सहकारी संस्थेचं भांडवलाची साधनं काय आहे. म्हणजे जर तुम्ही पेपर 1 व्यवस्थित अभ्यासलं तर त्याचा फायदा बघा तुम्हाला पेपर 3 मध्ये पण झाले. म्हणून सहकारी संस्थेचे भांडवलाची साधनं काय आहे, तर अंतर्गत साधने आणि बाह्य साधने, जे तुम्ही पेपर 1ला पण त्यामध्ये लिहिले असणार. भागांची विक्री करून आहे, प्रवेश शुल्क घेऊन आहे, बरोबर की नाही. याच पॉईंटने तुम्ही याची उत्तरं लिहिणं आवश्यक आहे. बाह्यमध्ये इतर संस्थेकडनं निधी उभारणं, सरकारी अनुदान असणार, कर्जरोख्यांच्या विक्री करणं, हे अंतर्गत बाह्यांमध्ये तुम्ही हे पॉईंट लिहिणं अपेक्षित होतं. त्यानंतर सामाजिक लेखापरीक्षण आणि पुनर्लेखापरीक्षण. जर तुम्ही टिपालियाच्या पॉईंटमध्ये पाहिलं तर फेर लेखापरीक्षण होतं आणि इथं पुनर्लेखापरीक्षण. असं तुम्हाला सिमिलरी क्वेश्चन्समध्ये पेपर नंबर 3 मध्ये काही क्वेश्चन बघायला मिळाले असतील. त्याच्यानंतरचा तुमचा पुढचा पॉईंट होता फरक स्पष्ट करामध्ये, जे आपण अगदी स्पेशल लेक्चर्स तुम्हाला त्यामध्ये दिलेलं होतं. महसुली उत्पन्न, भांडवली उत्पन्न, दृश्य संपत्ती, अदृश्य संपत्ती, हे तुम्हाला 16 मार्कला प्रश्न होते. त्यामध्ये तुम्हाला कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे होते. ओके. त्यानंतर जे 76 प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, आणि मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सांगत होतो की 76 प्रश्नांवरती फोकस जास्त ठेवा, ते व्यवस्थित लिहा, कारण त्यामध्ये तुमचा स्कोरिंग वाढला पाहिजे. इथे लक्षात. आता 76 मध्ये पण प्रश्न काही फार अवघड नव्हते. लेखापरीक्षक, हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या. लेखापरीक्षण करताना कोणत्या विषयी बाबी लक्षात घेणार, त्यामध्ये खालील जे दिले होते, पगारदार, नागरिक आणि कृषी. आणि हाच प्रश्न आपण आपल्या सर्व परीक्षेमध्ये रिलेटेड तुम्हाला बघायला मिळाला असेल, आणि तुम्ही ते व्यवस्थित लिहिले होते, त्याच्यामुळे तुम्हाला
पटापट तुमचा पेपर 3 कव्हर झाला असणार. राज्यस्तरीय लेखा समिती सहकारी लेखा परीक्षणाची व्याप्ती आणि स्पष्टीकरण, लेखा परीक्षणाचे फायदे, असं तुमचा जनरली पेपर 3चा हा प्रश्न पूर्ण प्रश्नपत्रिका ही होती. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा विषय पेपर 4 आणि 5, त्याविषयी मी चर्चा करतोय. फार काही अवघड पेपर नव्हते, फक्त तुम्ही ते समजून घेतले नाही व्यवस्थित. आणि ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास असेल तर त्यांना प्रश्नपत्रिका पाहिल्याच लगेच कळतं की कोणत्या टॉपिकमधून कोणत्या सिरीजमधनं कुठून क्वेश्चन आलेला आहे. तर पेपर 4 जो आहे तुमचा सहकाराचा इतिहास तत्व व्यवस्थापन. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न अनिवार्य होता आणि उर्वरित प्रश्न 2 ते 6 मध्ये तुम्हाला कोणतेही 4च प्रश्न सोडवायचे होते. म्हणजे हा पॅटर्न म्हणजे जवळजवळ तुम्हाला 5च प्रश्न अटेम्प्ट करायचे होते. हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. तर आता याच्यामध्ये जे तुम्हाला पर्यायी शब्द ओळखा किंवा वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न आले होते आणि मी तुम्हाला 1 लाइनर सिरीजमध्ये क्वेश्चन दिलेले होते प्रॅक्टिससाठी, तर त्याच बेसवर तुम्हाला हे प्रश्न त्या ठिकाणी बघायला मिळाले असतील. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये तुम्हाला जोड्या लावांचा पार्ट होता. जोड्या लावांच्या पार्टमध्ये तुम्हाला नाफेड होतं, मॅक्लिगन समिती होतं, फेर लेखा परीक्षण होतं, पहिले राष्ट्रीय धोरण होतं, त्यानंतर मुंबई सावकारकी अधिनियमन. आता जनरली तुम्ही पर्यायमध्ये जर पाहिलं तर ब गटामध्ये कलम 81(6) होतं. तर 81(6) हे लेखा परीक्षणाच्या संदर्भात आहे, म्हणजे फेर लेखा परीक्षण, बरोबर. मॅक्लिगन समितीसाठी 1914, बरोबर की नाही, हेच होतं ना. प्रत्येकाने याच पद्धतीने उत्तर लिहिलं होतं आणि याची आन्सर की मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे. त्याच्यानंतर सहकाराच्या संदर्भात जे सहकाराची 7 तत्व जे तुम्हाला 26 प्रश्न आले होते. त्यानंतर उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. आता याच बेसचे काही क्वेश्चन आपल्या सराव पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळाले असतील, जी आपण सराव परीक्षा घेतली. त्यानंतर 1912चा सहकार कायदा, सहकार व समाजवाद, भाग व कर्जरोखे, निबंधकास मित्रतत्व का ओळखलं जातं, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ, सहकार शिक्षण प्रशिक्षण आणि सहकारी संस्थेची नोंदणी आणि नोंदणीची प्रक्रिया. खूप सोपे प्रश्न होते जे तुम्हाला स्कोरिंगच्या दृष्टीने अगदी महत्त्वपूर्णच पॉईंट तुम्हाला त्यामध्ये लिहिणं गरजेचे आहे आणि तुम्ही ते प्रत्येकाने लिहिले असणार. चला, इथपर्यंत पेपर 4ची क्वेश्चन पेपर होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं पेपर 5, बरोबर की नाही. आता भरपूर सारे विद्यार्थी पेपर 5 मध्येच कन्फ्यूज झाले की सर पेपर 5 मध्ये पॅटर्न थोडा वेगळा विचारला गेला होता. आता पॅटर्न जरी थोडा वेगळा विचारला गेला असला तरी प्रश्न हे तुम्हाला सिलेबसच्याच रिलेटेड विचारले होते. पॉइंट इज क्लिअर. बघा, पहिल्या सेक्शनमध्ये तुम्हाला जोड्या लावा विचारलं होतं. आता पेपर 5 मध्ये तुम्हाला विभाग 2 दिले होते, म्हणजे एक विभाग आणि विभाग 2 असे 2 विभाग तुम्हाला दिले होते. विभाग 2च्या संदर्भात तर चर्चा करणारच आहोत, पण आता विभाग 1 मध्ये जे तुम्हाला 18 मार्कांसाठी जोड्या लावा होतं, ज्यामध्ये कलम 154 होता, ज्याचं उत्तर होतं राज्य शासनाने निबंधकांचे पुनर्निरीक्षण विषयासंदर्भातला. कलम 23 प्रत्येकाला माहितीच पाहिजे, कारण मी बऱ्याच वेळा सांगत आलो लेक्चरमध्ये, खुले सभासदत्व, सभासदाच्या संदर्भातला. कलम 49 संस्थेचा दावा पुरावा करण्यासाठी वेतनातून कपात. पण इथं एक पर्याय उत्तर म्हणजे पर्याय अपेक्षित एक होतं की पगारदार सेवकांच्या वेतनातून कपात, पण थोडंसं तुम्हाला त्यांनी ते फिरवण्यासाठी त्या पद्धतीने ते दिलंय. त्यानंतर कलम 66 राखीव निधी. त्यानंतर कलम 82 लेखा परीक्षणाच्या संदर्भातला होता आणि कलम 146 हा अपराधाच्या संदर्भात. म्हणजे जनरली तुमचे 6 मार्क तिथं आरामात तुमचे क्लिअर होणं आवश्यक आहे. येते पॉईंट लक्षात. त्यानंतर चूक बरोबरचे सेक्शनमध्ये पहिल्याचं चूक होतं, दुसरं बरोबर, तिसरं बरोबर, चौथं चूक, 5वं आणि 6वं दोन्ही बरोबर, 5 आणि 6. त्यानंतर योग्य पर्यायामध्ये तुम्हाला पहिल्याचं उत्तर होतं की सदस्याला संस्थेतून काढून टाकण्यापूर्वी कोणती बाब आवश्यक आहे, तर त्याला नोटीस देणं आणि त्याचं स्पष्टीकरण ऐकून घेणं, जे आपलं सहकार न्याय तत्वाशी संदर्भात आहे. याच बेसवर तुम्हाला उत्तर लिहायचं होतं आणि फार काही अवघड नव्हतं. थेरी तुम्ही व्यवस्थित वाचली असणार, आपली कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतली असणार. त्यामध्ये मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगत होतो की रिकाम्या जागा, चुकी बरोबर, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न किंवा पर्यायी प्रश्न, यामध्ये तुम्हाला हे प्रश्न फिरून विचारले जातात आणि नक्कीच तुम्हाला त्याचा या ठिकाणी फायदा हा झाला असणार. संस्थेच्या नोंदी तपासणीचा अधिकार कोणत्या परिस्थितीत आहे. आता जर एखाद्या सभासदाला संस्थेच्या नोंदी तपासायच्या असेल तर त्याला काही विहित नमुन्यामध्ये नियम दिलेले आहेत, काही शुल्क त्यांना भरावे लागतात आणि त्यानंतर ते संस्थेच्या नोंदी, रेकॉर्ड, रजिस्टर, कागदपत्र तपासणी पाहू शकतात. त्या संदर्भातला पर्याय होता की नियमानुसार व विहित शुल्क भरणे.
तिसरा प्रश्न होता की सहकारी संस्थेचे विसर्जन करण्याचा आदेश कोण देतात. बघा अगदी सोपं होतं. संस्था जर आपल्याला विसर्जित करायची असेल किंवा सुरुवातीला समजून घेऊया की संस्था स्थापन करायची असेल तर आपल्याला निबंधकांची परवानगी लागते, नोंदणी प्रमाणपत्र घेणं आवश्यक असतं. मग त्याच पद्धतीने जर आपल्याला संस्था बंद करायची असेल तर निबंधकांच्याच आदेशानुसार आपल्याला संस्था बंद करावी लागते. त्यानंतर संस्थेच्या समितीने एका सदस्याला थकबाकीमुळे मतदानाचा अधिकार नाकारला तर सदस्यांनी काय करावं. आता हा थोडासा कन्फ्यूज करणारा प्रश्न होता. बरेचशा विद्यार्थ्यांनी अध्यक्षांकडे विनंती करावं असं उत्तर लिहिलं असेल, पण खरं उत्तर जर तुम्ही पाहता निबंधकांकडे तक्रार करणं आवश्यक हा होता. येते लक्षात. आणि जर इथे त्यांनी सहकार म्हणजे जे काही निवडणूक प्राधिकरण आयोग जर असा पर्याय दिला असता तर ते त्याचं उत्तर असतं. पण आपण पाहिलं होतं की जर एखाद्या सभासदाच्या संदर्भातलं संस्थेच्या संदर्भातले काही वाद असतील तर ते निबंधकांच्या पातळीवरतीही सोडवले जातात. हा त्याचं उत्तर आहे. हे पॉईंट लक्षात ठेवा. एखाद्या सदस्याला संस्थेच्या ठराविक अपील करायचा असेल तर तो कोणाकडे करू शकतो, तर सहकार न्यायालयाकडे अपील दाखल करता येतो आपल्याला. आणि हे आपण सहकार न्यायालयाच्या टॉपिकच्या संदर्भात शिकलो होतो. पेपर 1 मध्ये पण होतं. सहकारी संस्थेच्या गृहनिर्माण संस्थेचे वाद आणि त्या वादांच्या निराकरण करण्याच्या समित्या. मग त्यामध्ये संस्था, निबंधक, कलम 91 सहकार न्यायालय, त्याच्यानंतर पोलीस स्टेशन, महानगरपालिका आणि त्याच बेसवर आपल्याला पेपर 5 मध्येही टॉपिक होता. त्यावरती आपण ते पॉईंट कव्हर अप केले होते. त्यानंतर पुढचा एक प्रश्न होता तुम्हाला, संस्थेची उपविधी बदलायची असल्यास तर कुणाची मान्यता लागते. आणि हाच प्रश्न आपला उपविधीच्या संदर्भातला होता. त्यामध्ये काही फार असं तुम्हाला अवघड विचारलेलं नाहीये. आता उपविधी आपण पहिल्या पेपरलाही शिकलो आहे की उपविधी बदलायचे कारण काय आहे. तर संस्थेच्या पत्त्यात बदल करणे, भाग भांडवलात बदल करणे, किंवा संस्था दुसऱ्या ठिकाणी संस्थेची शाखा खोलायची असेल तर त्यावेळेस उपविधीमध्ये बदल करणं आवश्यक आहे, किंवा सहकार कायद्यामध्ये काही बदल झाल्यास तर उपविधीमध्ये बदल करणं आवश्यक आहे. आणि उपविधी म्हणजे नक्की काय असते यावरती मी बऱ्याचशा लेक्चरमध्ये तुम्हाला हे पॉईंट क्लिअर केलेले आहे, पण पुन्हा सांगतो. उपविधी म्हणजे एक संस्थेच्या कामकाजाचा नियमाचा संच असतो की जो सुरुवातीला आपण संस्था स्थापन करण्यासाठी उपविधी बनवतो. मग ह्या उपविधीच्या 4 प्रती ज्यावेळेस आपण नोंदणीच्या अर्जासोबत देत असतो तर त्यावेळेस निबंधक त्या उपविधीला मान्यता देतात. पण ती मान्यता देत असताना सुद्धा उपविधी आपल्या नियमाच्या कायद्याच्या चौकटीत राहूनच तपासणी करूनच मान्यता देत असतात. जर त्या ठिकाणी संस्था भविष्यामध्ये काही वादग्रस्त मुद्दा निर्माण होणारे असतील संस्थेचे, किंवा काही सामाजिक हितास हानी पोहोचवणारे असतील, किंवा सभासदांच्या हितास हानी पोहोचवणारे असतील, किंवा सभासदांच्या हिताचा त्यामध्ये विचारच केला नसेल, सामाजिक विचारच केला नसेल, तर अशा वेळेस निबंधक त्या उपविधीला मान्यता देत नाही. आणि त्याच्याच रिलेटेड तुम्हाला केस स्टडीमध्ये पण क्वेश्चन आलेला होता, बरोबर की. आता तो पुढे तो सांगतोस तुम्हाला समजून. आणि उपविधीवर आणखीन आपल्याला एक सविस्तर प्रश्न होता. म्हणजे बघा उपविधीवर आपल्याला किती प्रश्न विचारले गेले होते. मग उपविधी दुरुस्ती करायची असेल तर आपल्याला निबंधकांची मान्यता घ्यावी लागते. आता संस्थेच्या पातळीवरती पण उपविधी बदलता येते. त्याच्यासाठी कलम 13 आहे. पण त्यामध्ये माहिती काय दिली आहे की तुम्हाला विशेष सर्वसाधारण सभा घ्यावी लागते, सभासदांची सहमती घ्यावी लागते, जुनं उपविधी नवीन उपविधीमध्ये काय बदल केला आहे याचा ठराव पास करावा लागतो. आणि एकंदरीत ही सगळी चर्चा झाल्यानंतर तुम्हाला निबंधकांकडे तो प्रस्ताव पाठवावा लागतो, ज्यामध्ये तुमची जुनी उपविधी आणि नवीन उपविधी. आणि उपविधी बदल करत असताना शब्दांची रचना, वाक्यरचना तुम्हाला अगदी थोडक्यात आणि महत्त्वाची असली पाहिजे. आणि आणखीन त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घ्यायचा आहे की तुम्ही जो बदल करता आहे तो सगळ्या सभासदांना, संस्थेच्या पदाधिकारी वर्गांना सभेमध्ये मान्य आहे का, त्याच्या संदर्भातली सभेची वृत्तपत्रिका, या सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड तुम्हाला निबंधकांकडे पाठवावं लागतं. आणि त्यावरती मग निबंधक पुन्हा आलेल्या जी काही जुनी उपविधी आहे ती नवीन उपविधीमध्ये बदल करण्यासाठीचा आलेला जो प्रस्ताव असतो त्या प्रस्तावाला त्या ठिकाणी ते काळजीपूर्वक पाहतात, समजून घेतात. आणि त्यामध्ये जर योग्य कायद्याच्या चौकटीत जी नवीन उपविधीमध्ये त्यांनी काही बदल केलेले असतील ते जर योग्य असतील, कायद्याच्या चौकटीत असतील, सहकारच्या तत्वाला धरून असतील, सभासदांच्या हिताच्या दृष्टीने असतील, सामाजिक हिताच्या दृष्टीने असतील, तर नक्कीच त्या ठिकाणी निबंधक अधिकारी त्या उपविधीला मान्यता देतात. पण जर अदरवाईज त्यामध्ये काही बेकायदेशीर उल्लेख असेल, किंवा सभासदांच्या हिताच्या दृष्टीने नसेल, किंवा एखादा वादग्रस्त मुद्दा निर्माण करणारा असेल, तर अशा वेळेस त्यांना मान्यता दिली जात नाही. हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. आता हेच तुम्हाला जो सेकंड उपविधी दुरुस्ती संबंधीचं तुम्हाला केस स्टडी आली होती त्यामध्ये तुम्हाला या पद्धतीने लिहायचं होतं.
म्हणजे जे तुम्ही अभ्यासलं होतं तेच तुम्हाला त्या रचनेमध्ये स्पष्ट करायचं होतं. यामध्ये प्रत्येकाचा केस स्टडीमध्ये उत्तर हे वेगवेगळं असू शकतो, हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. पण त्यामध्ये लॉजिकली काय पाहिजे हे तुम्ही लिहिणं आवश्यक त्या ठिकाणी होतं. तर इथपर्यंत पॉईंट क्लिअर. असे तुम्हाला पर्यायी शब्द मध्ये उत्तर निवडा असा प्रश्न आलेला होता. त्यानंतर सेकंड जो होता प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये अ आणि ब होता. ब मध्ये केस स्टडी होती आणि अ मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेले होते, ज्यामध्ये कलम 154 ब ची तरतूद. त्यानंतर प्रश्न 3 मध्ये प्रश्न 2 मध्ये ब मध्ये तुम्हाला एक निबंधकांच्या सुनावणी संबंधीचा एक केस स्टडी होती, की ज्यामध्ये पतसंस्था आहे आणि त्या पतसंस्थेने संस्थेच्या निवडणुकाच घेतल्या नाही. आपण टॉपिक शिकलो होतो निवडणुकीच्या संदर्भात, व्यवस्थापक मंडळांच्याही संदर्भात शिकलो होतो, की प्रत्येक संस्थेच्या निवडणुका संपल्यानंतर त्या ठिकाणी जे काही निवडणुका पुन्हा पुढच्या घ्यायच्या असतात तर त्याच्या संदर्भातला प्रस्ताव देणं आवश्यक आहे. आणि यामध्ये या पतसंस्थांनी काय केलं की निवडणुकाच घेतल्या नाही. आणि मग सभासदांना तसा अधिकार आहे, जर संस्थेमध्ये काही बेकायदेशीर कृत्य घडत असेल किंवा कायद्याच्या नियमाच्या चौकटीत राहून संस्था काम करत नसेल तर निबंधकांना सुद्धा अधिकार आहे की संस्था त्या ठिकाणी तपासणीला आणणं. पण ते केव्हा, ज्यावेळेस सभासदांनी निबंधकांना तसं आदेश, म्हणजे सभासदांनी निबंधकांना तशी तक्रार केली असेल तर अशा वेळेस निबंधक संस्था चौकशीचे आदेश देते. परंतु यामध्ये त्यांनी डायरेक्टली म्हटलंय की निबंधकांनी कोणतीच सुनावणी न देता डायरेक्ट काय केलं, बरखास्त करण्यासाठी सांगितलं. मग आता संस्थांनी काय केलं, न्यायालयामध्ये दावा दाखल केला. आता यामध्ये दोन्ही केसमध्ये जर विचार केला तर पहिलं संस्थेची चूक होती की त्यांनी निवडणुका घेतल्याच नाही, 2 वर्ष निवडणुकाच घेतल्या नाही, म्हणून सभासदांनी निबंधकांकडे रीतसर तसं तक्रार दाखल केली. आणि दुसऱ्या केसमध्ये मग निबंधकांनी काय करायला पाहिजे होतं, संस्थेला सहकार न्याय तत्वाच्या मदतीने संस्थेला म्हणणं मांडण्याची संधी दिली पाहिजे होती की बाबा तुम्ही का 2 वर्ष सभा घेतल्या नाही, काय कारण होतं, सभासदांच्या तक्रारी आल्या आहेत तर त्या संदर्भातला तुमचा प्रस्ताव आम्हाला पाठवा की निवडणुका का न घेण्याचं कारण. पण इथं तसं काही न करता डायरेक्ट निबंधकांनी सुनावणी देऊन टाकले की बरखास्त करणे. पण जर ते पुढे न्यायालयामध्ये गेलं तर न्यायालय काय करेल, निबंधकांना पुन्हा सांगेल की तुम्ही संस्थेची पुन्हा काय करा, सुनावणी बसवा, म्हणजे रीतसर सुनावणी बसवा, रीतसर कारण काय आहे ते समजून घ्या आणि मग बरखास्त करण्याचा जो काही किंवा कारण जर बरखास्तचा असेल तर बरखास्तचा निर्णय घ्या. म्हणजे इथे हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की आपण जे सहकार न्याय तत्व टॉपिक शिकलो बघा, त्या सहकार न्याय तत्वाला यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. कुणालाही, सभासदाला पण, जर उद्या एखाद्या सभासदाला संस्थेमधून काढून टाकायचं असेल तर त्याच्यासाठी निबंधकांची परवानगी घ्यावी लागते. दुसरं, सभासदाचं म्हणणंही ऐकून घ्यावं लागतं. नाहीतर असं नाही की आला प्रस्ताव आणि चला सभासदाला काढून टाका, असं करता येत नाही. कारण तिथे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची संधी असते. मग त्याला जो काही ज्या सभासद असेल, संस्था असेल, जो काही आरोप केला असेल तर त्या आरोप तुम्हाला मान्य आहे का. जर मान्य नसेल, काही चुकीचं असेल तर त्यासाठी वेळ दिला जातो, तुम्ही तसा पुरावा सादर करा. पण जर मान्य असेल तर मग पुढच्या कारवाई त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे खूप सोप्या केस स्टडी होत्या, फार काही असं जास्त डोक्याला ताण देऊन वाचण्याचा विचार करण्याची काहीच गरज नव्हती. तुम्ही जो आपला अभ्यास केला असेल, आणि बऱ्याच वेळा मी हा कन्सेप्ट तुम्हाला मधल्यामध्ये सांगत होतो की तुम्ही हे प्रश्न व्यवस्थित वाचा, समजून घ्या, कारण यामध्ये फिरवून प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ओके, सो त्याच्यानंतर पुढे तुम्हाला उपविधी दुरुस्ती, पुन्हा तोच प्रश्न होता. कलम 13 आणि 14 तुम्हाला दोन्ही एक्सप्लेन करायचे होते, जे आपले पेपर 1ला पण मी शिकवले होते. त्यानंतर पुन्हा एक केस स्टडी होती की सभासदाच्या संदर्भातला. आता मी तेच मगाशी सांगितलं की सभासदाची हकालपट्टी केली, पण त्या सभासदाने काय केलं, जिल्हा न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली. मग आपण पेपर 1 मध्ये शिकलो की नाही, जर सभासदाचे वाद असतील, समजा ते संस्थेच्या पातळीवर सोडवले नाही, निबंधकांच्या पातळीवर सोडवले नाही, तर आपल्याला जो पुढचा पर्याय असतो तो काय असतो, सहकार न्यायालय. बरोबर. मग सहकार न्यायालयामध्ये कलम 91 अंतर्गत दावे दाखल करता येतात. पण इथे काय केलंय, जिल्हा न्यायालयामध्ये दावे दाखल केले. कारण सहकार क्षेत्रातील ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील, व्यवस्थापक मंडळ, सभासद, पदाधिकारी वर्ग यांच्यातल्या, तर त्या सहकार न्यायालयामध्ये ते दावे दाखल करणं आवश्यक आहे. तर तुम्ही हे मुद्दा त्यामध्ये लिहिणं आवश्यक आहे. पण त्यांनी शेवटी आपल्याला हा प्रश्न विचारला होता की दिवाणी न्यायालयामध्ये याबाबत अधिकार क्षेत्र आहे का. तर जे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हा जो काही तक्रार त्यांनी सभासदांनी दाखल केली ती काही जास्त त्या ठिकाणी टिकत नाही.
कारण ते सांगतं सहकार न्यायालय आहे तुम्हाला, त्यासाठी तुम्ही त्यातनं दावे दाखल करून तुमचा जो काही न्याय आहे तो तुम्ही त्यामध्ये मिळवू शकतात. आता आणखीन यामध्ये हा एक पॉईंट होता की जर सभासदांची हकालपट्टी केली आहे तर त्याच्यासाठी निबंधकांची परवानगी घेणं आवश्यक आहे. हाही पॉईंट यामध्ये कळणं आवश्यक आहे. पण संस्था म्हणते की आम्ही उपविधीच्या कार्यवाहीनुसार केलं आहे. मग जर उपविधीच्या कार्यवाहीनुसार केलं असेल तर सभासदाला रीतसर तशी नोटीस देणं आवश्यक आहे की बाबा तुम्हाला आम्ही यातनं का काढलं आहे. तशी नोटीस नाही आहे. म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही उपविधीच्या कार्यवाहीनुसार केलं आहे. जर उपविधीच्या कार्यवाहीनुसार केलं असतं तर मग सभासद न्यायालयामध्ये गेला नसता, मग त्याला जे कारण आहे ते कळालं असतं. पण त्याला उपविधीची त्या ठिकाणी कायदेनुसार त्याला नोटीस दिली नसेल. मग त्या संदर्भात आपण लिहू शकतो की कलम 35 नुसार सभासदाची हकालपट्टी योग्य आहे, परंतु त्यामध्ये सभासदाला तसं त्याचं म्हणणंही मांडता आलं पाहिजे की बाबा तुला जे काही आम्ही काढतो आहे ते मान्य आहे का. म्हणजे हे तुम्हाला त्यामध्ये तुमच्या भाषेत तुम्ही लिहू शकतात. असं नाहीये की मी जे सांगतोय तसंच पद्धतीने लिहा, पण या पद्धतीच्या कंटेंटमध्ये तुमची उत्तरं त्यामध्ये अपेक्षित होती. त्यानंतर पुढचा प्रश्न 4 मध्ये तुम्हाला आणखीन एक अवसायनाच्या संदर्भातला प्रश्न होता आणि तो पण माझ्या मते निबंधकांशी रिलेटेड होता की संस्था होती त्या संस्थेला कोणतीच पूर्वसूचना न देता, असं त्यांनी सुरुवातीलाच म्हटलंय की निबंधक लेखी स्वरूपात कोणतेही कारण नमूद न करता. आता सगळ्यात सोपी गोष्ट आहे रे, पहिल्याच वाक्यात क्लिअर सांगितलंय ना की निबंधकांनी संस्थेला कोणतीच सूचना न देता किंवा कोणतेच कारण न देता ती संस्था अवसायनात काढायची. बरोबर आहे का? नाही ना. कारण कायदा जरी असला तरी त्यामध्ये काही योग्य पद्धतीची प्रक्रिया असते. जर एखादी संस्था आपल्याला बंद करायची असेल तर रीतसर त्या संस्थेला, पुन्हा सहकार न्याय तत्वाचाच मुद्दा येतो की संस्थेला जो काही आरोप असेल, जे काही कारणास्तव संस्था बंद करायची आहे त्या संदर्भात पहिलं लेखी तक्रार देणं आवश्यक, म्हणजे लेखी सूचना देणं आवश्यक आहे. आणि त्या लेखी सूचनेमध्ये कारण नमूद करणं आवश्यक आहे की तुमच्या संस्थेमध्ये ऑडिट वर्ग कमी असल्यामुळे किंवा ऑडिट वर्ग कमी असल्यामुळे तुमची संस्था दिवाळखोर होण्याच्या मार्गावर असल्यामुळे आम्ही संस्था त्या ठिकाणी अवसायनात घेण्याचे आदेश देतो आहे. या अर्थी आम्ही चौकशी केली, तपासणी केली, पाहणी केली, त्याच्या अहवालानुसार असंही त्या ठिकाणी देणं अपेक्षित येतं. परंतु त्यांनी डायरेक्ट सांगितलंय की निबंधकांनी लेखी स्वरूपात कोणतीही सूचना न देता अवसायनात घेतली आहे. मग या संदर्भात जे काही आदेश आहे ते अवैध आहे. मग त्या संदर्भात पुन्हा न्यायालय काय करेल, परत सुनावणी करा, तपासणी टाका आणि मग जे काय असेल ते पुढे कायद्याच्या पद्धतीने सोडवणं आवश्यक आहे. तर हे पॉईंट्स तुम्ही त्यामध्ये लिहिणं आवश्यक आहे. कारण नोटीस देणं तर गरजेचं आहे ना संस्थेला. असं थोडी डायरेक्ट संस्था कसं काय बंद करू शकतो आपण. म्हणजे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये हे प्रश्न उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. आता त्यालाच बहुराज्य सहकार संस्थेचा अधिनियम 2002 हा प्रश्न दिला होता. आणि शेवटचा प्रश्न 5व्या मधला केस स्टडी ही होती की एक संस्था सदस्य एका विशिष्ट सामुदायिकरित्या मर्यादित करण्यासाठी उपविधीमध्ये दुरुस्ती. आता मी वरतीच याविषयी चर्चा केली त्यामुळे मी जास्त त्यामध्ये सांगत नाही. कारण जर यामध्ये खुले सभासद सार्वजनिक हिताचं न्याय असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर विभाग 2 मध्ये तुम्हाला टिपा लिहा ज्यामध्ये पुन्हा अवसायकाचे अधिकार, बघा तेच पॉईंट आले. लेखापरीक्षण, सावकारकी परवाना, ग्रामीण सहकारी पतपुरवठा ज्यामध्ये राज्य जिल्हा प्राथमिक तिन्ही माहिती लिहायच्या होत्या, सायबर सुरक्षिता, निबंधकांचे अधिकार, कृषी उत्पन्न बाजार समिती कोणतेही 5 लिहायचे होते, तुम्हाला 7 दिले होते त्यामध्ये. आणि थोडक्यात टिपा लिहामध्ये 6 होते, कोणतेही 4 लिहायचे. आता त्याच्यामध्ये पण बघा पुन्हा कलम 35 आला हकालपट्टीच्या संदर्भातला. म्हणजे एक लॉजिकली जर तुम्ही अभ्यास प्रश्नपत्रिका जर पडताळली तर तुमच्या लक्षात येईल की सर काही प्रश्न तर आम्हाला त्यातच होते की त्याची उत्तरे लिहिण्यासाठी आम्हाला त्यातनंच मदत झाली होती, असंही काहींना वाटलं असणार. बरोबर की नाही. सहकार संस्थेची निवडणूक प्रक्रिया, भारतीय करार कायदा, नवीन राष्ट्रीय धोरण, लेखापरीक्षणाचे अधिकार आणि वार्षिक सर्वसाधारण सभांचे अधिकार आणि कार्य, असे हे महत्त्वाचे तुमचे पेपर 5ची प्रश्नपत्रिका होती. पेपर 6 मध्येही काही फार अवघड नव्हतं. तुम्हाला सविस्तर प्रश्नांची उत्तरामध्ये अगदी जनरली तुम्हाला प्रश्न विचारले गेले होते. त्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संदर्भातले तुम्हाला प्रश्न होते, त्यानंतर काही रिकामी जागेच्या संदर्भातले, आणि जे मी तुम्हाला 1 लाइनर सिरीजमध्ये क्वेश्चन दिले होते त्यामध्ये सुद्धा 6 नंबरची जी आपली प्रश्नपत्रिका होती सहकारी बँक व्यवसाय पतसंस्था. सो त्याच्यामध्ये ही जनरली तुम्हाला पाठीमागचेच रिपीटेड क्वेश्चन होते. ठेव पावतीवरती प्रश्न आलेले होते चुकी बरोबरमध्ये. सो ते पेपर तुम्ही व्यवस्थित कंटेंट सोडवले असणार आणि खूप सोपे पेपर होते. विद्यार्थी मित्रांनो, या
पेपरविषयी चर्चा करण्यामागचं कारण एकच होतं की बरेचसे विद्यार्थी म्हणत होते की सर पेपर खूप अवघड होते. आता अवघड पेपर कुणाला वाटणार की ज्यांनी अभ्यास प्रॉपरली केला नसेल त्यांना. आता ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर अभ्यास केला असेल, कन्सेप्ट समजून घेतले असतील, आपले लेक्चर सिरीज व्यवस्थित ऐकल्या असतील, तर नक्कीच मी सांगतो जे मी आता तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही त्या बेसवरच पूर्ण पेपर लिहिला असणार आहे आणि 100% सांगतो की तुम्ही पेपरला क्वालिफाईड नक्की होणार. चांगल्या मार्काने तुम्ही परीक्षा क्वालिफाईड होणार आणि व्यवस्थित कंटेंट मुद्दे पॉईंट तुम्ही लिहिले असणार. ज्या पद्धतीने मी तुम्हाला गाईड्स केलं होतं त्या पद्धतीने तुम्ही सर्व व्यवस्थित नक्की लिहिलं असणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्यासाठी आपण एक महत्त्वाचा पुन्हा जिल्हा बँक भरती परीक्षा संदर्भातील आणि इतर ज्या काही सहकारी बँक भरती असतात त्याच्या संदर्भातली आपण एक बॅच सुरू करतो आहे. तर जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील की बाबा सर आम्हाला बँकिंग क्षेत्रात जायचं आहे, तर आम्हाला त्यामध्ये जे लेखी परीक्षा विचारल्या जातात सो त्याचा आम्हाला अभ्यास करायचा आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक 20 जूनपासून एक बॅच सुरू करतो आहे. त्याच्या संदर्भातली इंस्ट्रक्शन सूचना मी आपल्या बॅचच्या मुलांना देणारच आहे. मी कंपल्सरी कुणाला करत नाही. ज्यांना इंटरेस्टेड असेल ते विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन होतील. हा पहिला पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्या. त्याची जी काही फीज आहे माफक तुम्हाला तेवढी पे करावं लागणार आणि आपले डेलीचे लेक्चर त्यामध्ये असणार आहे. हा पहिला पॉईंट लक्षात असू द्या. आणि त्यामध्ये मी सगळेच बँकिंग भरतीच्या संदर्भातले जे आपल्या जिल्हा बँक असतील, सर्व सेवाच्या ज्या बँक भरत्या असतील, कॉपरेटिव्ह सेक्टरच्या ज्या बँक भरत्या असतात सो त्याच्या रिलेटेड आपण पूर्ण सिलेबस कंटेंट त्यामध्ये कव्हर अप करतो. ज्या येत्या हंगामी येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. धन्यवाद.